की सामान्य सर्वसामान्य लोक आहेत त्यांना काही एवढ्या महागाचं तेल हे करीत नाहीत म्हणून ते काय करते त्यांच्या स्वतः माल तयार करतात शेतात आणि ते माझ्याकडनं काढा येते। मला असं वाटतं की त्याच्यातून शेतकऱ्यांना थोडं काहीतरी हे व्हावं आणि तेल बाहेरचं जे तेल आहे का ते तेलच नाही पण लोक म्हणतात ते तेल आहे ते तेलामुळं हार्ट अटॅकचं प्रमाण वाढले पुन्हा शरीरात जे ब्लॉकेज होते ते तेलातूनच होते। माझं म्हणणं असं आहे की थोडं खा पण चांगलं खा आणि मी त्याच्यामुळं शेतकऱ्यांना कमी दरात तेल काढून देते आणि त्यांना समोर बसूनच तेल काढून देते असं नंतर या पाठीमागून काढून देते असं पण म्हणत नाही। आणि माझं पण जे तेल मी विकते का 7 वर्ष पूर्ण झालेत माझं आव्हान आहे की कुणी पण माझ्या तेलात भेसळ दाखवा आणि 50,000 रुपये कमवा। नमस्कार। आज आपण शौर्य ब्रँड जे तेलाचा घाणा आहे लाकडी तेलाचा घाणा या ठिकाणी आहोत वडवणीमध्ये महात्मा फुले चौकातील या तेलाच्या घाण्यामध्ये आपण आलेलो आहोत। इथं जर पाहिलं तर एक महिला ही कशा पद्धतीनं स्वावलंबी झाली आणि नुसती स्वावलंबीच झाली नाही तर एक महिला अनेकांच्या रोजगाराचं कारण बनलेली आहे। अनेक महिलांना एका महिलेनं रोजगार उपलब्ध करून दिला आहे आणि व्यवसायाच्या माध्यमातून चांगली प्रगती केलेली आहे। आपल्याला त्या महिलेचा या ठिकाणी भेट घ्यायची आणि त्यांच्याकडून जाणून घ्यायचं की या ठिकाणी जे त्यांनी व्यवसाय सुरू केलेले आहेत हे कोणकोणते व्यवसाय सुरू केलेले आहेत या व्यवसायातून त्यांची वाटचाल कशी आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। त्या महिलेची आपण लगेच भेट घेऊ। आपण पाहू शकतो इथं रुक्मिणीताई शिंदे शौर्य तेलाचा घाणा जे आहे त्या उद्योगाचे त्या प्रमुख आहेत आणि इथं पाहू शकतो आपण हे तेलाचा घाणा चालू आहे। हे शेंगदाण्याच्या तेला म्हणजे शेंगदाण्यापासून इथं तेल तयार होतं हा घाण आहे। त्याचबरोबर पलीकडं पाहू शकतो आपण इकडे सूर्यफूल आहे ते सूर्यफूल आपण खाली पहा ते सूर्यफूल आहे। अशा पद्धतीचे इथं उद्योग आहेत। रुक्मिणीताईकडून जाणून घ्यायचं आहे की हा जो उद्योग त्यांनी सुरू केलेला आहे हा उद्योग कोणकोणते उद्योग आहेत तिथं कशा पद्धतीने उद्योग चालतो हे आपण प्रथमतः त्यांच्याकडून जाणून घेऊ। ताई नमस्कार। कोणकोणते उद्योग या ठिकाणी केले जातात? इथं लाकडी तेल घाणा आहे तेल काढतो आणि करडी सूर्यफूल शेंगदाणा खोबरं तीळ जवस मोहरी अशा प्रकारची तेल काढतो आणि तेलाला सपोर्ट म्हणून एक डाळ मिल एक चालू आहे आणि त्याच्यासोबतच एक शेंगा फोडायचं यंत्र आहे। एवढे माझे उद्योग चालू आहेत आणि ह्या उद्योगाच्या पाठीमागं म्हणजे मी सुरुवातीला उद्योग सुरू केला त्यावेळेस मला भरपूर अडचणी आल्या पण बऱ्याच जणांनी मला सहकार्य केलं आणि मी मोठेवाडीच्या शाळेची विद्यार्थिनी असल्यामुळे मला मोहनराव काका सोळंके यांनी भरपूर मला सपोर्ट दिला आणि मला आर्थिक मदतसुद्धा त्यांनी दिली। त्याच्यामुळं मी पुन्हा सुरुवातीला एकच मिशन घेतली होती नंतर मी ही एक मिशन घेतली नंतर ती एक मिशन घेतली पुन्हा शेंगा फोडायची एक नंतर घेतली। त्याला जास्त मॅन्युफॅक्चर राहत नाही म्हणून मी त्याला सोबत डाळ मिल घेतली सपोर्ट म्हणून आणि माझे उद्योग भरपूर चांगले चालतात। कस्टमराची बी भरपूर मला साथ आहे। मी शेतकऱ्यांचा माल बनवून देते डायरेक्ट तेलसुद्धा काढून देते आणि विशेष म्हणजे मी तेल काढून देताना समोरासमोर शेतकऱ्याला बसून ठेवून घेते आणि त्यांचं तेल काढून देते। तुम्ही सांगितलं की हे जे उद्योग तयार केले 5-6 उद्योग या ठिकाणी आहेत हां तर किती लोक येतात? हे एकट्याचं काम नाही मग हे नाही कारण इतके मोठे उद्योग करायचे म्हणजे इथं मजुराची गरज आहे। इथं किती लोकांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिला? मी इथं आता सध्याला 4 महिला आहेत माझ्याकडं आणि ते पण त्यांना पण अशा आर्थिक मदत पाहिजे म्हणून मी अशाच महिला ठेवते की ज्यांना कामाची गरज आहे त्याच महिला मी माझ्याकडे कामाला ठेवते। सगळं माझ्याकडं महिलाच काम बघतात। हे जे पैसा उपलब्ध केला आहे मशिनी घेण्यासाठी हे सर्व यंत्रणा उपलब्ध करण्यासाठी ह्याला काही कर्ज उपलब्ध केलं तुम्ही का? काही हे पैशाला कोणी म्हणजे कोण्या माध्यमातून पैसा मी अगोदर स्वतःच म्हणजे काकाकडून कर्ज घेतलं होतं त्यांच्याकडनं कर्ज घेतल्यावर ही मिशन घेतली नंतर मी कृषी खात्यातून मला 15 लाख रुपये भेटले नंतर मग मी हे शिड उभारलं आणि ही एक मिशन घेतली त्या कर्जातून। त्यांचे मी कृषी खात्याचे खूप खूप आभारी आहे। एकंदरीत किती खर्च आलेला हे प्रोजेक्ट उभा करण्यासाठी? एकंदरीत सगळा मला 35 लाख रुपये खर्च आला। आता हा जो उद्योग चालू आहे याच्यामध्ये किती तेलाची तुम्ही दररोज किती तेल इथं म्हणजे गाळू शकता?
मी शेंगदाणा दिवसभराचं 1 क्विंटल काढते आणि करडी सूर्यफूल 4-5 क्विंटल काढतो आम्ही दिवसभरातून. आणि त्याच्यासोबत डाळी आम्ही 7-8 क्विंटल दिवसभरात तयार करतो. शेंगा फोड यंत्र बी आहे हो, आपल्याकडे. शेंगा फोडायचं पण आहे. ते पण कस्टमरच्या 5 रुपये किलो दराने फोडून देतो. हे सगळे दर कसे आहेत कस्टमरसाठी? बाहेरचे जे लोक इथं धान्य घेऊन येतात, आता शेंगदाण्याचं जर तेल काढायचं म्हणलं तर 25 रुपये किलोनं तेल काढून देते हां. आणि करडी सूर्यफूल 15 रुपये किलोनं काढून देते. शेंगा 5 रुपये किलोनं फोडून देते आणि डाळ 8 रुपये किलोनं करून देते. हे एवढ्या मोठ्या उद्योगातून जे काही उत्पन्न होतं, या उत्पन्नाच्या माध्यमातून तुम्ही काही सामाजिक उपक्रम सुद्धा करतात अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे. हां, तर कोणकोणते सामाजिक उपक्रम तुम्ही या उद्योगाच्या माध्यमातून करता? आम्ही ह्या उद्योगाच्या माध्यमातून एक संस्था उभा केली आहे आणि त्या संस्थेमधून आम्ही 17 मुली दत्तक घेतल्या. आता 17 मुलींचा वर्षाचा लागणारा शैक्षणिक खर्च आणि कपडे त्यांना देतो 1 वर्षाचे. अशा सगळ्या मुली आम्ही 17 घेतलेल्या आहेत आमच्या संस्थेतून. मॅडम, आपण हा उद्योग चालू केला आहे. या उद्योगामागे समजा आता आपण विचार जर केला तर सगळं केमिकलयुक्त भेसळयुक्त आले. त्या उद्योग चालू करण्या पाठीमागचा काय उद्देश आहे तुमचा, की म्हणजे लोकांबद्दल? माझा उद्देश असा आहे की सर्वसामान्य लोक आहेत, त्यांना काही एवढ्या महागाचं तेल हे करीत नाहीत, म्हणून ते काय करतात त्यांच्या स्वतः माल तयार करतात शेतात आणि ते माझ्याकडनं काढा येतात. मला असं वाटतं की त्याच्यातून शेतकऱ्यांना थोडं काहीतरी हे व्हावं. आणि तेल बाहेरचं जे तेल आहे का ते तेलच नाही, पण लोक म्हणतात ते तेल आहे. ते तेलामुळं हार्ट अटॅकचं प्रमाण वाढले, पुन्हा शरीरात जे ब्लॉकेज होते ते तेलातूनच होते. माझं म्हणणं असं आहे की थोडं खा पण चांगलं खा. आणि मी त्याच्यामुळं शेतकऱ्यांना कमी दरात तेल काढून देते आणि त्यांना समोर बसूनच तेल काढून देते. असं नंतर या पाठीमागून काढून देते असं पण म्हणत नाही. आणि माझं पण जे तेल मी विकते का 7 वर्ष पूर्ण झालेत, माझं आव्हान आहे की कुणी पण माझ्या तेलात भेसळ दाखवा आणि 50,000 रुपये कमवा. शौनशौर्य तेलाच्या घाण्याची जी काही माहिती आहे ती मॅडमने दिलेली आहे, परंतु हा जो तेलाचा घाणा आहे हा लोकांसाठी कसा प्रेरणादायी आहे, लोकांनी याचा कशा पद्धतीनं फायदा घेतला पाहिजे हे आपल्याला जाणून घ्यायचं. मॅडम, काय सांगताल लोकांना, काय संदेश द्याल या आपल्या उद्योगाच्या माध्यमातून? माझं एक शेतकऱ्यांसाठी आव्हान आहे की सर्व शेतकऱ्यांनी सुभाष पाळेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली शेती केली तर बरेच त्याच्यातून सुद्धा आजार कमी होतात. कारण की ते सेंद्रिय शेतीचे बरेचसे फायदे आहेत. आणि आपण जर बाजारातून माळवा भाजीपाला आणलेला फ्रीजमध्ये ठेवला का तर ते दुसऱ्याच दिवशी सडतं आहे. सुभाष पाळेकर शेतींच्या जे भाजीपाला आपण आणलेला आहे, मी स्वतः म्हणजे 7 वर्ष माझ्या पण शेतात मी काहीच टाकलं नाही. आमची मेथीची भाजी 6 ते 7 दिवस फ्रीजमध्ये राहते तरी पण सडत नाही. फक्त तिला क्वालिटी नसती, दिसायला सुंदर नसती, पण चवीला भरपूर सुंदर असती. शेतकऱ्यांनी हे पण करायला पाहिजे. आणि सगळ्यांनीच की पैसे हेच नाही, त्याच्यातून शेतकरी असो किंवा नोकर वर्ग असो यांनी समाजकार्यसुद्धा केलं पाहिजे. समाजात असे बरेचसे मुलं मुली की ते शिक्षणापासून वंचित राहिलेत, पण माणसांचं त्यांच्याकडे लक्ष नाही, स्वतःसाठीच स्वतः कमवतात. पण थोडं समाजासाठी सुद्धा हे केलं. आपण गेल्यानंतर आपलं नाव कमीत कमी 4 दिवस तरी लोकांनी घ्यावा की हा माणूस समाजासाठी काहीतरी ऋण होता म्हणून. एक शेवटचा प्रश्न आहे. तुमचे इथं पती आहेत आमचे मित्र तेजस शिंदे सर, यांचं तुम्हाला कसा पाठवलं, कसं पाठवलं? सरांनी तर सरांविषयी माहिती मी म्हणजे एवढे सांगू शकत नाही की कारण सर मला भरपूर कोणत्या बी ह्याच्यात माझ्या वडिलांनी 2005ला आमचं लग्न झालं. माझ्या वडिलांनी मला 1 लाख रुपये हुंडा दिलता. सरांनी ते हुंडा मला याजासकट परत केला आहे, म्हणून तर मी उद्योग उभारला आहे. सरांनी पैसे दिले, त्या पैशातून मी तेलाच्या मिशनी घेतल्या. आणि सर माझ्या वडिलाला म्हणत होते सर की तुमच्या हुंडा परत न्या, पण माझे वडीलसुद्धा ते पण पाटील शाहीतले ते म्हणले आम्ही मुलीला दिलेलं दान परत घेत नाहीत. मग सर ते म्हणले काय करायचं ते तुम्ही करा. मग सर मला म्हणले तुला काय करायचं? मी म्हणलं मला स्वतःचा एक बिझनेस उभा करायचा. आणि माझा अगोदर जे खेळ होता की स्वतःचं काहीतरी आपलं नाव ओळख झाली पाहिजे. असं सर्वच महिलांनी घरी न बसून राहता स्वतःचं काहीतरी उद्योग करावा. लय मोठा नाही झाला पण छोटा आता महिलांसाठी काही पण उद्योग आणि शासनाने सवलती दिलेल्या आहेत, ह्याचा महिलांनी फायदा घ्यावा. TV मोबाईल बघण्यापेक्षा मला वाटतं महिलांनी थोडंसं काहीतरी तिच्या संसाराला हातभार लागतं, तिचं पुढं चालणारं जे संसारातले हे त्याच्याबरोबर तिचे मुलंसुद्धा करतात. कारण माझे मुलं आता गावाकडे सुट्ट्याला आले का तर ते 5 मिनटंसुद्धा असे बसून राहत नाहीत. ते पण आमचं त्यांना वाटतं आमचे मम्मी पप्पा करतात म्हणून ते माझे मुलं पण मला मदत करतात भरपूर. ताई शिंदे यांचे पती तेजस शिंदे सर हे शिक्षक आहेत
आणि शिक्षक असतानाही त्यांनी हा व्यवसाय इथं पत्नीच्या माध्यमातून जो सुरू आहे त्याला पाठबळ दिलेलं आहे. आता त्यांच्या पत्नीकडून आपण ऐकलं. सर, हा जो व्यवसाय इथं सुरू आहे, तेलाचा घाण आहे, तुम्ही हे तेल उपलब्ध करून दिले, जे तेल आज माणसाच्या जीवनासाठी गरजेचं आहे. ह्या उद्योगासंदर्भात, पत्नीच्या एकंदरीत या तळमळी संदर्भात आणि तुम्ही जे पाठबळ दिले ह्या संदर्भात आपण काय सांगता? जय भारत, जय संविधान. समाजामध्ये एक गाडा असतो, त्या गाड्याला 2 चाकं असतात. स्त्रिया आणि पुरुषाशिवाय गाडा चालू शकत नाही. तर स्त्रियांना फक्त मान सन्मान देण्याची गरज नाही, तर त्यांना बरोबरीचा हक्क दिला पाहिजे. तर आपण महिलांच्या माध्यमातून हा पूर्ण समाज घडू शकतो. तर ह्या महिलांसाठी सक्षमीकरणासाठी प्रत्येकाने पुढे येणं आवश्यक आहे. जी शेती आहे ही पारंपरिक शेती, त्यात थोडं आधुनिकतेप्रमाणे योगदान देऊन आपण सुभाष पालेकर कृषी तंत्रज्ञान स्वीकारून आपण शेती केली पाहिजे. मोहनराव काका सोळंके यांच्या मार्गदर्शनानुसार आपण आपल्याला जेवढे होईल तेवढं आपण सहकार्य इतर लोकांमध्ये असलं पाहिजे. दानवत्वाची भूमिका आपण स्वीकारली पाहिजे. त्याचबरोबर आपण रोजगार उपलब्ध करून इतर आपल्याला जे आवश्यक असणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा टाकण्यासाठी आपण प्रेरित केलं पाहिजे. आणि यानुसारच आपला देश घडेल. बॉर्डरवरती देशाचं रक्षण करण्यासाठी सैनिक असतात, परंतु गावामध्ये सरपंच असतात, जिल्हा परिषद सदस्य असतात, नगरसेवक असतात. या लोकांनी सुद्धा आपल्या परिसरामध्ये जी बेरोजगारी आहे ही दूर करण्यासाठी अतिशय तळमळीने काम केलं पाहिजे. एक गोष्ट महत्त्वाची आहे की आपण स्वार्थवृत्ती बाजूला ठेवून की मी हे करून दिलं, हे काही नाही. एक आपण येणार आहोत, जाणार आहोत, तर प्रत्येक व्यक्ती स्वतःसाठी काहीतरी करत असतो. हे मी करून दिलेलं नाही, हे त्यांनी केलेलं आहे. आपण फक्त त्यांना आर्थिक मदत केलेली आहे. असंच म्हणजे सांगितलं जातं की एका हाताने दिलेलं दान हे दुसऱ्या हाताने माहीत होऊ नये. तर हे असं कोणीच सांगू नये की मी हे दिलेलं आहे. एक समाजकार्य आपल्यासमोर आदर्श राजमाता आहेत, त्यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे. जिजामाता आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, अहिल्याबाई होळकर आहेत. यांनी आपल्याला त्याग शिकवलेला आहे. तर तो त्याग आपण प्रत्येक भारतीय व्यक्तींनी स्वीकारला पाहिजे आणि महिलांना समोर आणलं पाहिजे. कारण महिलांना आताप्रमाणे भरपूर महिला ह्या दुय्यम वागणूक त्यांना दिलेल्या आहे. त्या जर सक्षम झाल्या तर आपला भारत देश नक्कीच दुनियामध्ये सगळ्यामध्ये नंबर 1 होईल. धन्यवाद. बघा, शौर्य जो काही तेलाचा घाणा आहे या ठिकाणी आपण भेट दिली. रुक्मिणीताई शिंदे आणि तेजस शिंदे यांनी उभा केलेला हा व्यवसाय लोकांसाठी कसा प्रेरणादायी आहे. आजच्या काळामध्ये रासायनिक खतामुळं जे काही तेल असेल, अन्नधान्य असेल, हे रासायनिकयुक्त शरीरामध्ये चाललेलं आहे. त्याच्यातून रोगराई वाढायला लागली आणि दवाखान्याची भरती होऊ लागलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये एक नॅचरल तेल जर आपल्याला खायचं असेल तर या तेलाच्या घाण्यामध्ये या, इथून तेल विकत न्या. ज्यांच्याकडे शेतामध्ये शेंगदाणे असतील, करडे असतील, सूर्यफूल असेल, जे काही तेल बिया असतील ती इथून गाळून न्या. अल्पदरामध्ये इथून ते नेऊ शकतात. इथं डाळीची सुद्धा मिल आहे, शेंगाफोड यंत्र आहे. असे विविध उद्योग या ठिकाणी सुरू आहेत आणि हे शेतकऱ्यांसाठी उभा केलेला व्यवसाय आहे. नक्कीच वडवणी तालुका आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या उद्योगाचा फायदा घ्यावा. या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम होतात. वर्षभर सावित्रीबाई फुले यांच्या या ठिकाणी इथं पाहिलं आपण मूर्ती उभारलेली आहे आणि या मूर्तीच्या समोर विविध सामाजिक उपक्रम होतात. अशा पद्धतीचे सामाजिक कार्य देखील या ठिकाणी होते. नक्कीच यांचा आदर्श इतर कुटुंबांनी जर घेतला तर नक्कीच आपल्या देशाला एक चांगला हातभार लागेल. न्यूज 24 लाईव्ह बीड, सूर्योदय, यशम न्यूजसाठी मी अशोक निपटे, वडवणी.